रात्री 3 वाजता बेसमेंट मध्ये जातात चेक करायला. पण काय करायचं आहे यार, रात्री 3 वाजता जायची, गप्पा पाणी झोपला घरात. तेच ते एक चांगलं आहे गावच्या माणसांचं की ते लांब राहतात. तिने विंचू चावला गाणं गायला चालू केलं. हे तर आपण पीजे मारतो त्याच्यापेक्षा खूप गाणं झालं. अरे सिरियस आहे, सिरियसली तिला विंचू चावला आणि तिने विंचू चावला गाणं गायला चालू केलं. गणपतीच्या वेळीची नाईट आउट म्हणजे आता बरेच जण पत्ते वगैरे खेळतात, पण कोकणात असं पत्ते वगैरे तर हे नॉर्मलच आहे. पण त्याहून व्यतिरिक्त भूताच्या ज्या गोष्टी आम्ही करतो मुलं हो, तर ते सुद्धा चालतं. तर काय झालं माहिती का, अचानक त्याचं मंडप होतं ना, तर मंडपावरतून आहे ना असे मोठे आहे ना 1-2 फुटाचे आहे ना असे पाऊल अशी चालत गेली, कंटिन्यू अशी चालत गेली अशी वरती त्या मंडपाच्या ह्याच्यातून, आणि सगळी लोक घाबरलेली. वेलकम टू द न्यू एपिसोड. आपल्या सर्वांचे स्वागत आहे एका नव्या एपिसोडमध्ये. ॲक्च्युली या पॉडकास्टची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा पॉडकास्ट आम्ही सकाळी 6 वाजता शूट करतो आहे. म्हणजे एवढं डेडिकेशन आम्ही कॉलेजला असताना सुद्धा आम्ही दाखवलं नव्हतं. पण ठीक आहे, टॉपिक पण तसंच आहे. कोकणातलं सौंदर्य, कोकणातला गणेश उत्सव किंवा कोकणातले इतर उत्सव, ह्या टॉपिकवर बोलायला लोक सकाळी 5 वाजता सुद्धा तयार होतील. राईट. सो आज आपल्यासोबत आहेत अनिकेत परवाडे. अनिकेत माझा खूप जुना मित्र आहे, कॉलेजपासून आम्ही सोबत आहोत. आता जस्ट मी असं इंट्रोडक्शन दिलं की आम्ही कॉलेजला सुद्धा एवढं डेडिकेशन दाखवलं नाही सकाळी जाण्यामध्ये. तर ह्याच्यावर सगळ्यात मोठा रोल अनिकेतचाच आहे, कारण की तो सकाळी 7:30च्या कॉलेजसाठी तो 8:30 वाजता यायचा. पण आता आपल्या पॉडकास्टसाठी तो सकाळी 6 वाजता रेडी झाला आणि तो आला आहे, त्याच्यामुळे त्याचे आभार. अनिकेत म्युझिशियन आहे. अनिकेत पखवाज वाजवतो, तो मुंबईत भजनं वगैरे करतो. त्यांची पूर्ण टीम आहे भजनाची. आपली जी संस्कृती आहे भजनाची ते त्याला जपून ठेवतात. तर अनिकेत कसं आहेस आणि कसं वाटतं तुला पॉडकास्टमध्ये येऊन? थँक्यू तेजस, मला इथे बोलवल्याबद्दल. हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे. तुझा कदाचित हा 4था किंवा 5वा एपिसोड असेल. हो, मी पण ह्याच्यामध्ये फ्रेशच आहे, म्हणजे एकदम नवीनच आहे मी पण या लाईनमध्ये. बरोबर. आणि तू मला बोललास की आपण कोकण या विषयावर काय करू शकतो का, तर म्हटलं नक्कीच. मी तुला विचारलं कारण की तुला माहिती आहे कोकणामध्ये तर आपलं येणं जाणं असतं. म्हणजे माझं तेवढं नसतं, पण तू तर प्रॉपर असं कोकणी माणूस आहेस. तुझं येणं जाणं असं, तुला कोकणातल्या फेस्टिवल बद्दल माहिती आहे किंवा त्यातली कोकणातली संस्कृती, कोकणातलं संगीत बद्दल तुला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुला स्पेशल इन्व्हाइट केलं कारण की तुझ्याकडे भरपूर अशा इंटरेस्टिंग स्टोरीज असतील. आहेत, स्टोरीज आहेत. कारण कोकणात गणपती हा विषय निघाल्यावर ती मजा डोळ्यासमोर दिसते. आता मला दिसते कारण मी ते अनुभवलं आहे. तर मुंबईच्या बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नाही आहे. आपले जे मराठी आहेत, कोकणातले सुद्धा आहेत जे दरवर्षी जात नाही गणपतीला, तर मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की तुम्ही 1 वर्ष फक्त जा आणि तिथे ती जी मजा असते ती तुम्ही अनुभवा, बस. कारण की आता गणेश उत्सव तर आता चालू झालेला आहे सॅटर्डे पासून. याचं सगळ्यात मेन म्हणजे मिसिंग काय माहिती आहे का, आता मी जास्त गावी जात नाही, त्याच्यामुळे मला गावचे गणेश उत्सव कसे असतात ते माहीत नाही. आणि असे बरेच जण असेल ज्यांना माहीत नसेल की गावी कशा गणेश उत्सव साजरा होतो. मला आधी असं वाटायचं की जे मुंबईत जो उत्सव साजरा होतो ना गणेश उत्सव, तो पुणे जगात कुठे असं होत नाही असं मला आधी वाटायचं. पण मला रिसेंटली कळलं की कोकणामध्ये जे गणेश उत्सव साजरे होतात ते मुंबईपेक्षा पण एकदम चांगले असतात. खरं तर कम्पेअर असं करायला नाही पाहिजे, खरं तर दोन्ही उत्सव चांगले असतात, पण सेलिब्रेशन करण्याची टेक्निक किंवा जे कल्चर असतं, परंपरा असते, ते वेगवेगळी असते. तसं कोकणामध्ये असं काय स्पेशल करतात गणेश उत्सव? आता मुंबईत बघायला गेलं तर आपण लालबागच्या राजाला वगैरे दरवर्षी जायचो. म्हणजे आपण 3-4 वर्ष लगातार आपण कॉलेज ग्रुपसोबत आपण गेलोय, तर आपल्याला तो मुंबईचा गाजावाजा तो पण खूप मस्त असतो. लाईट्स असतात सगळीकडे, खाऊच्या गोष्टी असतात, सर्व रात्र सगळे जागतात. नंतर ती लाईन लावायची गर्दीत ना, नंतर ते दर्शन घेणं, मग नंतर परत मरीन लाईनचं जाऊन चिल करणं वगैरे, ही मजा वेगळी असतेच. कोकणात काय झालं, सौंदर्य आलं, नैसर्गिक सौंदर्य, त्यामुळे त्या गोष्टी थोड्या बदलल्या गेल्या. गणपतीसाठी लोक 4-5 दिवस अगोदरच निघतात कोकणात जायला, कारण आरास करायची असते, म्हणजे डेकोरेशन करायचं असतं वगैरे. आणि तर आमच्या इथे कसं आहे माहिती आहे, आम्ही गावातले सर्व मंडळींना एक ST बुक करतो. त्यामुळे ती मजा वेगळी असते, कारण सगळे लोक उत्साहाने आणि सगळे एकमेकांना होकर असतात, प्रवासामध्ये मजा येते. पण प्रॉब्लेम असा होतो की जे आपल्या कोकणात जाणाऱ्या गाड्या असतात त्या खूप साऱ्या भरपूर प्रमाणात सोडतात, त्यामुळे ना त्या प्रवासाला 2-2 दिवस सुद्धा लागतात. म्हणजे लिटरली 24 तास लागतात त्या प्रवासाला. 24 तास लागतात म्हणजे आपल्या गावी जायला, कोकणात जायला. म्हणजे हा आपला नाही म्हटलं तरी 10-12 तासांचा प्रवास असतो, त्याला 24 तास लागतात. तर कोकणात गणपतीची सुरुवात कशी होते, गणपतीचा कारखाना असतो, तिथे सर्वजण जमतात सकाळी 7 वाजता 8 वाजता, आणि नंतर सर्वजण आपापल्या मूर्त्या आपल्याजवळ घेतात आणि ते असे रांगेत एका मागोमाग एक असे उभे राहतात आपापल्या. म्हणजे सगळेजण सोबतच जातात का? सगळेजण सोबत येतात आणि गणपती सुद्धा सोबतच घेऊन जातात.
एकामागोमाग एक उभे राहून आपल्या डोक्यावर गणपती ठेवून ते असे रस्त्याने जातात. सो तो दृश्य बघण्यासारखा असतो. अच्छा, आणि एकदा समजा गणपती आगमन झालं घरात, आपण विराजमान केलं गणपतीला, मग ते आरती वगैरे झाली, मग त्याच्यानंतर काय होतं स्पेशली? आरती वगैरे करतो, नैवेद्य दाखवायला लागतो देवाला, दररोज नैवेद्य दाखवावा लागतो. बरोबर आहे. त्यानंतर मग संध्याकाळच्या आरत्या, भजन, सो बरीच गंमत असते गणपतीत. भजनामध्ये म्हणजे प्रत्येक घरात असं भजन होतात की म्हणजे पुन्हा असं कलेक्टिव्ह असं पुन्हा गावाचं पुन्हा वाडीचं एकच भजन? वाडीचं नसतं भजन. आता ते तिथे प्रत्येक घरोघरी गणपती असतं, तर सर्वांची इच्छा असते की आपल्या घरी सुद्धा एक छानसं भजन व्हावं. त्यामुळे सर्वांच्याच घरी गणपती असतं, त्यामुळे सर्वांच्याच घरी भजन असतं. हो राईट. म्हणजे तुम्ही एक भजन समजा 2 तास चाललं, म्हणजे एकाच दिवशी सगळी भजन असतात की वेगवेगळ्या दिवशी असतात? एकाच दिवशी ठेवत नाही, कारण खूप ते उशीर होणार. त्यामुळे एका दिवशी कदाचित 4 भजनं 5 भजनं रात्रीच्या वेळेला. एक भजन 1-1.5 तासाचं असतं, तर 5-6 भजनं पकडली तर हमखास 8-1 तास निघून जातात. प्लस भजनामध्ये काहीतरी कन्सेप्ट आहे, तुम्हाला आधी सांगितलं होतीस काहीतरी 5 इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात भजनात. ॲक्च्युली भजन या शब्दाला सुद्धा अर्थ आहे. भ म्हणजे भक्तिरसात, ज म्हणजे जनसामान्य माणसाला, न म्हणजे नतमस्तक करणे, म्हणजे नतमस्तक करायला लावणे म्हणजे भजन. म्हणजे एखाद्याला इंटरेस्ट नाही आहे भजनामध्ये, त्यालासुद्धा आपण भजनात तल्लीन करून कसं घ्यायचं हे एखाद्या म्हणजे भजन मंडळावर डिपेंड असतं किंवा एखाद्या बुवावर डिपेंड असतं. कला आहे ती पूर्ण. हो, कला आहे. म्हणजे रंगदेवता उभी राहिल्याशिवाय त्या गोष्टीला असे मजा नाहीत, रस नाहीत. आता भजनात पंचपदी असते. पंचपदी म्हणजे 5 गोष्टी इम्पॉर्टंटली झाल्याच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना, दुसरी गोष्ट म्हणजे भजन. आता भजन म्हणजे हरी जय जयराम वगैरे तू ऐकलंयस, हरी जय जयराम कृष्ण हरी, बरोबर ऐकलं. ह्या नामस्मरणाने जे गाणं सुरू होतं त्याला भजन म्हणतो. आणि दुसऱ्या नंतर असतं रूपाचा अभंग, रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग. हे असे 4 गोष्टी झाल्यावर 5वा येतो आपला गजर, टाळाचा गजर. बस एवढं. मग या 5 गोष्टी भजनात झाल्याच पाहिजे. म्हणजे ते म्हणतो ना आपण प्रिन्सिपल्स आहेत त्या 5 इम्पॉर्टंट. ओके, म्हणजे कळलं. म्हणजे आता समजा आता एक भजन चालू झालं, त्याच्यामध्ये आता ह्या 5 गोष्टी सांगितल्यात. आता समजा त्या कम्प्लीट झाल्या, त्याच्यानंतरच ते बाकीचे जे सॉंग असतात, त्याच्यानंतर गवळणी असतात, मग उडत्या चालीच्या गवळणी किंवा आपल्या भाविक गवळणी असतात त्या येतात. म्हणजे हे पूर्ण झाल्यावर पूर्ण 1.5-2 तास तरी लागतात पूर्ण भजन कम्प्लीट व्हायला. याला आपण पारंपरिक भजन म्हणतो. तर कोकणात हेच पारंपरिक भजन आम्ही करतो. तर गणपतीत ना आपण आता भजनाव्यतिरिक्त आरती करतो ना, काही पट्ट्यात ना लोक घुमटावर आरती करतात. घुमट म्हणजे काय? घुमट म्हणजे एक इन्स्ट्रुमेंट आहे, परकशन इन्स्ट्रुमेंट. त्यात मटकं असतं आणि ते दोन्ही बाजूने ओपन असतं. तर एका बाजूने ओपन असतं आणि एका साईडला घोरपडीचं चामडं लावलेलं असतं त्यात. अच्छा. तर त्यावरती आरती करतात. म्हणजे पखवाज वगैरे वापरत नाही, ढोलकी वगैरे वापरत नाही. त्या घुमट असे गळ्यात घालतात आणि आरती करतात. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ह्याचे कोणते फोटोज किंवा व्हिडिओज असेल तर मला नक्कीच दे, मी एडिट मध्ये लावेन. नक्की. राईट. आता हे झालं भजनाचं. त्याच्यानंतर प्रसाद वगैरे मिळत असेल किंवा मुंबईचा प्रसाद काय कुरमुरे वगैरे असतात किंवा कोणता असं गोड मिठाई वगैरे असते. पण कोकणातला जो बोलतात ना असा जो लोकलच्या घरातच आपण बनवतो किंवा उकडीचे मोदक बोला किंवा अजून काय प्रसाद वेगळा भेटत असेल, उकडीचे मोदक वगैरे. त्यापेक्षा तू ऐकलं असेल की म्हणजे ते काळ्या वाटाण्याची उसळ किंवा हो तेच, म्हणजे एकदम असं युनिक काहीतरी असेल कोकणामध्ये. बटाटे वडे वगैरे. आजकाल कसं सगळ्या डिशेस लोकांना येतात करता. त्यामुळे कोकणात पण प्रत्येक भजनानंतर एक खाऊ असतो असा खायला. तर त्यामुळे उसळपाव असतो, वडापाव असतो, चायनीज भेळ सुद्धा असते आजकाल कोकणात. अच्छा, चायनीज भेळ. हो. तर सर्व प्रकारचा नाश्ता असतो भजनानंतर. त्यामुळे ह्या नाश्त्यामुळेच कदाचित काही लोक भजनाला येतात. नाही, ऍक्च्युली तो पण एक इंटरेस्टिंग भाग आहे. ऍक्च्युली असं बोलू नये की त्या प्रसादामुळे लोक येतात, पण ते असं युनिक फ्लेवर आहे, युनिक फॅक्टर आहे म्हणजे त्या पूर्ण फेस्टिवलचा. बरोबर. ड्युरिंग गणपती रात्र वगैरे सुद्धा गाजत असेल, म्हणजे सगळे नाईट आउट वगैरे मारतात, गप्पा गोष्टी होतात, भूताची गोष्ट वगैरे होते कोकणामध्ये. तर ते नाईट आउट कशी असते गणपतीच्या वेळेची? गणपतीच्या वेळीची नाईट आउट म्हणजे आता बरेच जण पत्ते वगैरे खेळतात, पण कोकणात असं पत्ते वगैरे तर हे नॉर्मलच आहे. पण त्याहून व्यतिरिक्त भूताच्या ज्या गोष्टी आम्ही करतो मुलं हो, तर ते सुद्धा चालतं. म्हणजे असं कोणतं लोकनृत्य वगैरे होतं का म्हणजे ह्या वेळेस फेस्टिवलच्या वेळेस? तर आता आपण जसं भजन करतो तसं फुगड्या असतात, मुलींच्या फुगड्या असतात आणि झाकडी नृत्य सुद्धा असतात. झाकडी नृत्य म्हणजे बाल्या डान्स. हो, म्हणजे ऍक्च्युली त्याचं ओरिजिनल नाव झाकडी नृत्य असं. हो बरोबर. ते जास्त करून चिपळूण वगैरे ह्या पट्ट्याला खूप चालतं.
तर आमच्या पट्ट्यात भजनं खूप होतात, पण एक एंटरटेनमेंटचं साधन म्हणून जाखडी नृत्यसुद्धा आम्ही करतो. एवढ्या सगळ्यामध्ये मी तुला तुझ्या गावचं नावच विचारायला विसरलो. ऍक्च्युली मला माहिती आहे, पण आपल्या व्ह्यूअर्ससाठी. तर आमचं दोघांचं गाव एकच आहे. विलिये नावाचं एक सुंदरसं गाव आहे. राजापूर तालुक्यातलं, रत्नागिरी जिल्ह्यातलं ते एक छान गाव आहे. एकदम छान. म्हणजे आपण ऍक्च्युली तू सुद्धा तिथे राहत नाही आणि माझं सुद्धा त्या गावी घर नाहीये. हा, माझं सुद्धा घर आम्ही दुसऱ्या गावात, म्हणजे माझ्या मामाच्या गावी आम्ही घर बांधलंय. ते आता ही सगळी मजा तू सांगितलीस, ठीक आहे. तू भजन सांगितलं, प्लस खायला काय काय असतं, किंवा ते सगळे झाकडी नृत्य वगैरे, किंवा बायकांच्या फुगड्या असतात. बरोबर. तर सेम मजा विसर्जनामध्ये सुद्धा होत असेल का? आता विसर्जनाला लोक थोडे इमोशनल होतात, कारण की कसं विसर्जन होत असतं, गणपती बाप्पा आपले जात असतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडं काहीतरी असं फन एलिमेंट असणारच, आय एम शुअर. नाही, इमोशनल म्हणता नाही येणार, म्हणजे असतातच लोक, पण त्यांना ही उत्सुकता जास्त असतं की पुढच्या वर्षी गणपती येणार आहे. बरोबर. आता तर पुढच्या वर्षीला अजून 1 वर्ष राहिलं हे त्यांच्या मनात, कोणाच्याच मनात नसतं, कारण वर्ष लगेच सरतो आणि कोकणातल्या गणपतीला आपण कधी जातो हे असं होतं. आता जसं गणपती आपण आणतो तसंच एकामागोमाग एक रांगेत राहूनच लोक गणपती विसर्जन करतात. म्हणजे पूर्ण शिस्तबद्ध असं काम होतं. हो, शिस्तबद्ध. आणि आता कोकणातल्या वाटा लहान लहान असतात ना, तर आता आमचं समुद्रकिनारीच गाव आहे आपलं, त्यामुळे पावसातलं रान वगैरे वाढलेलं असतं. बरोबर. म्हणजे आपण मॅनग्रोव्ज वगैरे म्हणतो, मॅनग्रोव्हची झाडं वगैरे असतात, त्याच्या बाजूला गवत असतं वगैरे, रान वाढलेलं असतं. सो छोट्या छोट्या वाट्यातनं जावं लागतं, त्यामुळे सुद्धा ती एक लाईन निर्माण होते आणि ते खूप मस्त असतं बघायला. तिकडे असं समुद्रात विसर्जन होतं ना तुमच्या गावी? म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच गावी. हो, समुद्रातच विसर्जन करतात. आता आपलं कोकण हे किनारपट्टीच. बरोबर आहे. पण जी गावात जे ज्यांना किनारपट्टी नाहीये, तर ती लोक सुद्धा बावीत विसर्जन करतात. बावीत म्हणजे बाव म्हणजे विहिरीत विसर्जन करतात, किंवा काही कृत्रिम तलाव वगैरे बनवतात. त्यांचं कृत्रिम तलाव वगैरे बनवण्याची गरजच नाही पडत. ते मुंबईत गरज पडते. कोकणात कसं ऑलरेडी नॅचरल तलाव म्हणू शकतो आपण, म्हणजे जे आपण व्हाळ म्हणतो, व्हाळ. बरोबर. हा, म्हणजे वाहतं पाणी असतं तिथे, असं अशी कोंडी निर्माण झालेली असते. कोंडी नाही काय, तिथे असं पाणी एका ठिकाणी साचलेलं असतं मस्तपैकी, आणि ते स्वच्छ पाणी असतं, तिथे सुद्धा विसर्जन करतात काही लोक. प्लस ते शाडूच्या मध्ये जे असतं कोकणामध्ये, तर ते डायरेक्ट असे म्हणजे हे होतात, विरघळतात. हो, ती एक गोष्ट चांगली आहे आपल्या कोकणातली, की आपण नेचरला प्राधान्य देतो, आपण निसर्गाला प्राधान्य देतो, ती एक गोष्ट चांगली आहे. आता सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक म्हणजे कोकणातला, त्या म्हणजे भुताटकी. कोकणातली भुताटकी म्हणजे बोलतात ना, असं कोण असं कोकणी माणूस नाही आहे, किंवा असं कोण असा मालवणी नाही आहे ज्याला कोणी आयुष्यात भूताच्या गोष्टी सांग असं कोण बोललं नाही आहे. तर एवढं असं चांगलं असं फेमस आपलं कोकण आहे. म्हणजे असं बोलू शकत नाही की फेमस आहे भूतांसाठी, पण आपल्या कोकणामध्ये आहे ते भूताटकी वगैरे, म्हणजे असा हा विषय खूप चालतो. असं तुझं कोणतं असं फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे का कोकणामध्ये? नाही, मी ॲक्च्युली असं काही अनुभवलं नाही आहे अजूनपर्यंत कोकणात. आम्ही रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत फिरत असतो. आम्हाला तरी असं काही दिसलं नाही. ती वेळा काळाची गोष्ट असते. आता चांगल्या गोष्टी जशा आहेत, म्हणजे आपण देवाला मानतो, देव आहेत, चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, तशा नेगेटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत. म्हणजे भुताटकी वगैरे आहे म्हणजे ॲक्च्युली कसं होतं माहिती आहे का भुताटकीचं? आता खूप लोक बोलतात की ती अंधश्रद्धा आहे, पण ज्यांना जो एक्सपिरियन्स आलाय ना, ते लोक बोलतात की बाहेर तुझ्यासोबत झालं ना, तेव्हा तू बोल की अंधश्रद्धा आहे. हा, म्हणून मी बोललो ना, ती वेळा काळाची गोष्ट आहे, अंधश्रद्धा म्हणता नाही येणार. म्हणजे आता जशी चांगल्या गोष्टी आहेत, वाईट गोष्टी सुद्धा असणारच. त्यामुळे मी तुला 2 किस्से आहेत ते सांगीन. म्हणजे तुझ्यासोबत झाले की तुझ्या? माझ्या नाही, माझी आजी आहे गावची, तिच्यासोबत घडलेलं. ती ॲक्च्युली रात्री झोपली होती, आणि तिला असं ती झोपली होती, आणि तिला असं खालून चिपीतनं असा आवाज आला, असा म्हणजे बाई रडण्याचा वगैरे. तर ती पाहायला गेली, तर तिला दिसलं. चिपीतनं म्हणजे कुठून? ते मॅनग्रोव्ज. अच्छा, मॅनग्रोव्ज. आवाज आला, तर ती बघायला गेली, तर तिथे बाई अशी रडत होती. आजी आम्हाला असं सांगत होती की बाई अशी रडत होती पाठमोरी करून. नंतर तिने तिला आवाज दिला, हाक मारली, तरी ती बघत नव्हती. मग नंतर तिने जाऊन असं खांद्यावर असा हात ठेवला, बोलवलं तिला. तर तिने बघितलं, ते थोडं तिला विचित्र वाटलं, पण ती घाबरली नाही, कारण तिला त्या गोष्टी जाण होती. गावची लोक थोडी अशी भित्रट नसतात, घाबरट नसतात. बरोबर. हा, तर ती आम्हाला सांगते की मी त्या म्हातारीचे केस ओढले, भूताचे केस ओढायचे असतात, तसं काहीतरी असतं. तर ते केस ओढले आणि ते नंतर घेऊन आली. तर आम्हाला ती घेऊन आली म्हणजे कुठे घेऊन आली ते केस? ती घरी घेऊन आली. बरोबर. ऍक्च्युली सेम गोष्ट आहे ना. मी जेव्हा माझ्या मावशीच्या गावी गेलो होतो, तर तिकडे सुद्धा तिकडे आजी राहत होत्या. तर त्यांनी मला सांगितलेली की एकदा सकाळी 4 वाजता 3-3:30 आहे ना काहीतरी, ते बाहेर पाणी भरायला गेलेल्या. गावाच्या वेळी कसं ते नळात पाणी आहे ना, सकाळी यायचं. म्हणजे आता त्यांचं गाव आहे ना
थोडं लांब होतं, म्हणजे बोलता ना तिथे पाणी साठा वगैरे काय नव्हता, तर त्यांना आहे ना नळातून पाणी यायचं. अच्छा. तर तिकडे आहे ना असं बाहेर त्यांचा नळ होता घराच्या बाहेर खळामध्ये. हा. कोकणामध्ये खळे असतात. हो खळ. तर त्या बाहेर असं पाणी भरायला गेला ना, तर तिकडे आहे ना एक बाई बसलेली सफेद साडी घालून सकाळी 3-3:30 वाजता. अच्छा. तर ती बाई बसलेली. हा. तर त्या आजी आहे ना थोडंसं पुढे गेल्या म्हणजे बघायला की कोण आहे. तर ती बाई आहे ना अशी पाठमोरी करून होती, म्हणजे असं नळ होता हो. आणि त्या नळाकडे अशी बसलेली अच्छा. आणि अशी तिची पाठ होती आणि पाठून अशी आजी येत होती. तर ते तिला कळालं की ही कोणतरी असं भुताटकी आहे म्हणून. हो. तर ती गप्पपणे आतमध्ये गेली, दरवाजे वगैरे सगळे बंद केले हा. आणि सगळं झोपून गेली ती. अच्छा. आणि नंतर मग सकाळी जेव्हा जाग आली 7-8 वाजता, हा. तेव्हा जाऊन बघते तर तिथे कोण नव्हता असं. आणि ते फक्त एकाच दिवशी झालं का, म्हणजे त्याच अच्छा. दिवशी फक्त झालं, बाकी हो. कधीच नाही आलं ते. नाही तेच मी म्हणलो ना तुला की वेळा काळाची गोष्ट असते आणि कोकणात या गोष्टी नॉर्मलच झाल्या आहेत. म्हणजे दगड मारणं, पाठीवर दगड बरोबर. असे पडतात. तर मम्मी वगैरे रात्रीच्या भांडी घासायचे तेव्हा ते दगडी वगैरे अशा यायच्या. आता हे दगडी कोण माणसं तर मारणार नाही, कदाचित मारत सुद्धा असतील. मारत सुद्धा असतं. हो. पण मग हे दगडी मारणं परत म्हणतात की रात्रीच्या वेळे जेव्हा एक सुवासीन बाई म्हणजे लग्न झालेली बाई बांगड्या वगैरे घालून जाते किंवा हार वगैरे केस उघडे ठेवून जाते. केस उघडे ठेवून जाते, केसात गजरा किंवा हार माळून जाते, तेव्हा ते भुताटकी वगैरे पाठी येते असं म्हणतात. पण ते मला एवढा विश्वास नाही ऍक्च्युली, कारण की मुंबईची माणसं ते एवढं कशाला घाबरत हा. नाही. मग ते ज्याच्यासोबत घडलंय तो विश्वास ठेवत असेल. बरोबर. ऍक्च्युली अजून एक इन्सिडेन्स आहे माझ्या मावशीच्याच गावचा. हा. ऍक्च्युली ते माझ्या मावशीचं गावच असं आहे, गावाचं नाव नाही सांगणार कारण की ते थोडं उगाच गाव बदनाम होणार उगाच. ते कोकणामध्येच गाव आहे. अच्छा. तर त्या एका घरीनं लग्न चालू होतं. ठीक आहे, म्हणजे लग्न आता गावी लग्न कसं खळ्यात होतात आपल्या हो. कोकणामध्ये. हा. तर ते लग्न चालू होतं आणि ते लग्न एकदम रात्री उशिरापर्यंत चालू होतं. हा. तर काय झालं माहिती का, अचानक त्याचं मंडप होतं ना, तर मंडपावरतून आहे ना असे मोठे आहे ना एक दोन फुटाचे आहे ना असे पाऊल अशी चालत गेली, हा. कंटिन्यू अशी चालत गेली अशी अच्छा. वरती बापरे. त्या मंडपाच्या ह्याच्यातून. आणि सगळी लोक घाबरलेली, कोणी असा आवाज नाही गेला कारण की सगळ्यांना कळालं की भुताटकी आहे. हो हो. तर सगळे असे गप्प राहिले. तर ते कंटिन्युअस आहे ना काहीतरी 15 ते 20 मिनिटं आहे ना ती पावलं अशी चालत होती त्या मंडपाच्या ह्याच्यावरती, अच्छा. त्या पडद्यावरती. आणि त्या अशी दिसत होती खाली अशी पावलं. हा. आणि असं पण नाही की नॉर्मल अशी कोणत्या माणसाची किंवा अशी कोणत्या प्राण्याची. हा. तर ते एक माणसाचं फूट, पण ते खूप असं मोठं, म्हणजे माणसाचं पाऊल पण ते एकदम असं मोठं 1-2 फूट. तर ते होतं आणि सगळी माणसं घाबरलेली. आणि नंतर ते गेलं ते, ठीक आहे, नंतर ते थोड्या वेळाने गेलं ते जे काय होतं ते. अच्छा. नाही किस्से असतात, आपण ऐकतो बरेच जणांकडनं, आपल्याला वाटतं काय काही सांगतोय, खोटं सांगतोय, पण ते ज्यांनी अनुभवलं. खरं तर ते कसं माहिती काय, आता ते तुला ग्रेप वाईन तुला कन्सेप्ट माहिती आहे काय? नाही. ग्रेप वाईन कसं असं माहिती का, आता मी तुला एक गोष्ट सांगितली, ठीक आहे, समजा मी सांगितलं की माझं नाव तेजस आहे, ठीक आहे, आता तू दुसऱ्याला ती गोष्ट सांगणार मग की ह्याचं नाव तेजस आहे, तू तिसऱ्याला सांगणार. पण ते असं करत करत आहे ना थोडं मिस होत जातं, मिस होत किंवा ना असं मिसइन्फॉर्मेशन होऊन जातो पूर्ण लास्ट. समजा 50 माणसं पण जाईपर्यंत काहीतरी वेगळंच वाक्य असतं आणि आपलं सुद्धा काही ना काही एडिशन असतं. हा, म्हणजे ते आता ती ग्रेप वाईन आहे ना ते ह्युमन्स मध्ये ते खूप कॉमन आहे. हो हो बरोबर. आता आपला एवढा इतिहास आपला म्हणजे पूर्ण जगाचा, तो जसा आपल्याला माहित आहे तसा तो डिट्टो तर झाला नसणार, त्याच्यात काय ना काही मिलावट तर होतेच. तर तसंच कदाचित या गोष्टींमध्ये होत असणार, भूताच्या गोष्टींमधनं वगैरे. हा असावं. प्लस आता आपण भूताटकीबद्दल बोलतच आहोत, तर कोकण अजून एका गोष्टीसाठी इनफेमस आहे. मी असं नाही बोलणार की कोकण फेमस आहे, इनफेमस आहे. ते म्हणजे जादू तोडा, म्हणजे लिंबू फिरवणं वगैरे किंवा त्या गोष्टी कोकणामध्ये खूप चालतात. आणि ते आता आपण सध्या तर मीम बनवतो या सगळ्या गोष्टींवर की कोकणामध्ये असं चालतं, भुताटी चालतं, आपण नारळ फिरवतो, तशा गोष्टी चालतात. पण त्या खरं तर ना कम्प्लिटली अंधश्रद्धा, हे तर मी सांगतो ठामपणे सांगतो, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. भले कोणी काही बोलले किंवा कोणाला. तू आता म्हणतोयस मला की कोकणात या गोष्टी चालतात, फक्त कोकणात या गोष्टी नाही चालत, मुंबई मग ते बिहार असो, युपी असो किंवा कुठलाही गुजरात असो, भारतामध्ये, हा पूर्ण भारतात. आणि कदाचित बाहेरगावी काय वेगळं असेल काय माहित सांगता येत नाही. ब्लॅक मॅजिक सो या गोष्टी सगळीकडे चालतात, अंधश्रद्धा सगळीकडेच चालते. आता तू ठामपणे म्हणतो अंधश्रद्धा, मी सुद्धा ठामपणे म्हणतो की अंधश्रद्धा आहेत या गोष्टी. आता एखाद्याला लिंबू फिरवून एखाद्याचं मर्डर करणं हे इतकं सोपं असतं, तर आज आतंकवादी किंवा या गोष्टी सगळ्या नसत्या, किंवा आपण बॉर्डरवर फक्त लिंबूच टाकले. हा ना, राईट ना. तेच, पण खूप लोक ऑफेंड होतील कारण की खूप लोकांचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स असतो या गोष्टींमध्ये. बरेच जण जे माझ्या सोबतचे बरेच जण आहेत ते सुद्धा ह्या गोष्टी खूप मानतात आणि मला सुद्धा ते आवर्जून सांगतात की नाही ह्या गोष्टी असतात. पण तुझं असं कोणती गोष्ट आहे का, म्हणजे असं कोणतं एक्सपिरियन्स आहे का ह्या गोष्टी? नाही, ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे, मी आता
ही गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला सांगतोय मित्रांना, म्हणजे मी म्हणजे एकदम एक्सक्लुझिव्ह आहे. हां एक्सक्लुझिव्ह. तर माझ्या मम्मीचे जे पप्पा आहेत वडील, त्यांचासुद्धा जीव याच गोष्टीने म्हणजे घेतलेला, असं म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी जादूटोणा केलेला. हो, ती मम्मीने म्हणते की असंच काहीसं झालेलं, आणि पण तरी पण मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. ही गोष्ट कशी होत असणार माहिती काय, म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला. हा म्हणजे कदाचित असं सुद्धा होऊ शकतं की आपल्याला कळलं की एखाद्याने आपल्यावर काळा जादू वगैरे असं केलंय, आणि त्या भीतीने सुद्धा आपण खचू शकतो. बरोबर आहे. हा, आणि समजा आपल्याला माहित नसेल, समजा आपल्याला माहित नाही की आपल्या कोणीतरी काळा जादू केलाय, आणि समजा त्याने समोरच्याने काळा जादू केला, पण आपल्यासोबत पण असं काहीतरी अचानक असं होऊन जातं, म्हणजे नॅचरली की आपली डेथ होऊन जाते, पण ते असं दोन गोष्टी इंटरलिंक्ड होऊन जातात, किंवा याने काळा जादू केला म्हणून त्याचं डेथ झाली, म्हणून दोन वेगवेगळ्या गोष्टी. हो, म्हणूनच तर आपण अंधश्रद्धा म्हणतो त्या गोष्टीला. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे बऱ्याच ह्या आपल्या गोष्टी त्या कार्यरत असतात. हा, पण आपण म्हणजे आपण वैयक्तिक सुद्धा आपण पाऊल उचललं पाहिजे, आपण या गोष्टी टाळल्या पाहिजे. आता बरेच जण मांजर अशी आडवी गेल्यावर बरेच जण थुकत नाही किंवा थांबत नाहीत, म्हणजे आपली जी पिढी आहे ती अशी थांबत नाही. बरोबर. पण आपले जे वडीलधारे लोक आहेत, वडील आहेत किंवा आजोबा वगैरे त्या काळातली लोक आहेत, ते अजून सुद्धा थांबतात. पण आता तुझं सांगितलंच ना की मांजर आडवी गेल्यावर लोक थांबतात, तर आजकालचे जे इन्फ्लुएन्सर आहेत ना, तर ती लोक ना ह्याला ना जस्टिफाय करायचं ट्राय करतायत, बोलतात की ना की हे आमच्या पूर्वजांचं काहीतरी आहे, म्हणजे आधी वाघ वगैरे असायचे ना, ते वाघ कसं आता समोरून असं वाघ चालत गेला ना, मग ते नंतर ते पाठी अशी फिरून यायचे आपल्याला हल्ला करायला. नाही, आता हे इन्फ्लुएन्सर्स वगैरे, मग ते एकदम मला ऍक्च्युली ना मी त्यांच्यावर कमेंट टाकतो की काही फालतूगिरी करतात. ह्या लोकांना असंच उत्तर देणं गरजेचं आहे, कारण ही लोक नको ती गोष्ट पुढे नेत आहेत. आता आपला भजन आता आपली भजन संस्कृती आहे किंवा आपला इंडियन क्लासिकल म्युझिक आहे, हे कोण सांगणार, आता ते आता सांगितलं ना, तर ती लोक त्याला ना जस्टिफाय करतात की नाही असं आहे ना, आपल्या पूर्वजांनी असं केलंय, सांगून ठेवलंय की असं कोणता वाघोवर गेला ना तो पाठवून येतो, त्याच्यामुळे समजा कोण असं मांजर किंवा वाघोर अशी आडवे गेले ना तर जायचं नाही पुढे. त्याच्यामुळे आता सांग, आता ह्या जमान्यात आपल्याला कुठे वाघोर दिसणार आहे काय, आणि समजा मांजर आडवी गेली आणि तिने पाठी घेऊन असं हमला केला तर किती आपल्याला लागणार आहे, आणि आपण काय असं हे नाही करणार, आपल्याला आपण डिफेन्स नाही करणार काय. बरोबर. ते काही असे फालतूगिरी सांगत असतात. हो, फालतूगिरीवरनं मला अजून एक गोष्ट आठवली, ती खूप इम्पॉर्टंट आहे, कोकण रिलेटेड नाही आहे ती, म्हणजे जगभरात तेच चाललंय, म्हणजे आपल्या भारतात तर तेच चाललंय की मुलींना जेव्हा पिरियड्स येतात बघ. हो. हां, सो आपल्या म्हणजे मराठी कल्चरमध्ये नाही म्हणता येणार, पण बऱ्याच कल्चरमध्ये होत असेल असं की त्या मुलीला म्हणजे किंवा त्या बाईला 5 दिवस देवारात जाणं नाही, देवारात जायला देत नाही, किंवा एकाच रूममध्ये तिने राहायचं. गाव साईडला खूप पाळतात वगैरे. तर ह्या गोष्टी कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसतील, पण मी कुठून तरी ऐकलं की ह्या गोष्टी पूर्वी का करायचे लोक, कारण पॅड्स वगैरे नसायचे, सॅनिटरी रिझनसाठी. आणि तेव्हा कसं व्हायचं, जे रक्तस्राव वगैरे व्हायचं ते म्हणजे देवारात ती मुलगी जाऊ नये किंवा ती बाई जाऊ नये, आणि ते तिथे घाण होऊ नये, घाण नाही बोलू शकत पण असं सांडू नये, म्हणजे तिथे रक्तस्राव होऊ नये किंवा ते एक कारण होतं. आणि दुसरं कारण म्हणजे तेव्हा कसे जंगल टाईप सगळं होतं, म्हणजे एवढं मॉडर्नायझेशन झालं नव्हतं, आणि गावी वाघ वगैरे फिरायचे, वाघ असतात किंवा इतर प्राणी आहे, त्यामुळे तेच रिझन होतं की त्यांना वेगळ्या रूममध्ये असे ठेवायचे, किंवा ऍडवाइस करायची की तुम्ही थोडं 5 दिवस थोडं लांब राहा. आणि ह्याच गोष्टी आजकाल म्हणजे आमच्या घरात सुद्धा होतात. तर मी मम्मीला सुद्धा किंवा इतर लोकांना सुद्धा समजवतो, पण ते काय ऐकत नाहीत. म्हणजे ते ऍक्च्युली त्यांची पण चूक नाही, कारण की त्यांनी लहानपणापासून तेच ऐकलंय, त्यामुळे ह्या सुद्धा गोष्टी कुठेतरी पण आपण आपल्या वाईफला किंवा गर्लफ्रेंडला किंवा आपल्या डॉटरला आपल्याला सांगायला पाहिजे की असं काय नसतं. हो, बरोबर. आता वेगळं झालं, म्हणजे पुन्हा बोलताना ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण इन्फ्लुएन्स केल्या पाहिजे लोकांना. बरोबर. आणि ह्याच ऍक्च्युली इन्फ्लुएन्स केल्या पाहिजे. जे इन्फ्लुएन्स असं सांगतात की नाही हे आहे ना ऍक्च्युली आपल्या पूर्वजांनी केलंय, त्यांच्या काळात ते चालायचं, ते आय ऍग्री की त्यांच्या काळात ते चालायचं, ते ठीक आहे. पण आता सगळं जग बदललंय, आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत, तर आपण सगळं आता हे सोडायला पाहिजे. आता आपण परत येतो कोकणामध्ये, ऍक्च्युली थोड्या वेळासाठी आपला टॉपिक थोडा भरकडला, पण ते इम्पॉर्टंट होतं. तर मला सांग, आता आपल्या प्राण्याबद्दल आपण बोलतोय, प्राण्यांबद्दल, तर पावसाळ्यामध्ये आता सगळे प्राणी आहे ना बाहेर येत असतात, म्हणजे साप वगैरे किंवा बेडूक वगैरे बोला, किंवा आपण कोकणामध्ये चिंबोऱ्या बोलतो, छोटे छोटे खेकडे, ते सगळे असे बाहेर येतात. तसं वाईल्ड अॅनिमल सुद्धा येतात का, म्हणजे वाघ, बिबट्या वगैरे,
हा म्हणजे स्पेशली या मान्सून सीझन मध्ये. हा आता कोकणात आमच्या पट्ट्याला, आपल्या पट्ट्याला म्हणजे राजापूर पट्ट्याला वगैरे वाघ तर भरपूर असे आहेत. असं म्हणजे रात्रीची त्यांची डरकाळी जी असते ती ऐकायला येते. आता तो आवाज सुद्धा वेगळा असतो. म्हणजे जर तू गावी गेलास आणि तू रात्रीचा झोपला असशील किंवा जागा असशील तर तुला तो आवाज असा म्हणजे रिलेट नाही करणार, पण ते गावच्या लोकांना लगेच कळतं की हा वाघ आता डरकाळी देतोय आणि मग ते लोक शांत राहायला सांगतात की बाबा ऐक, आवाज ऐक. तर गावी कसे आपली लवंगी असते ना, फटाकडे, तर ते फोडतात म्हणजे रात्रीच्या वेळेला, कारण म्हणजे कुठलं जीव वगैरे जवळ येता कामा नये म्हणून. ते लवंगी वगैरे फोडतात, म्हणजे ते ऑलरेडी लोक घेऊन ठेवतात कारण की त्यांना माहिती आहे की असं असं होऊ शकतं कदाचित. हो, म्हणजे फटाके, दिवाळीचे फटाके वगैरे उरलेले असतात आणि मुद्दाम म्हणून ठेवतात सुद्धा, कारण रात्री 12च्या आवाजामुळे कोणी जवळ येत नाही. असं 12च्या म्हणजे ते बॉम्बच्या मला वाटलं 12च्या, रात्री 12 वाजतात ना. नाही, ते 12च्या आवाज ठीक आहे. म्हणजे प्लस साप वगैरेंचं पण खूप असं असणार गावी पावसाळ्यामध्ये. साप वगैरे गावी वगैरे हो येतात आणि विंचू असतात. विंचू तर एकदम डेंजर आहे, कारण की मी जेव्हा माझ्या आजीच्या गावी गेलो होतो ना, सोलगाव तिचं गाव आहे. तर सोलगावला गेलो ना, पलीकडचं सोलगावला गेलो ना, तर तिकडे विंचू आलेला, म्हणजे असं घरी पावसाळ्याच्या दिवसातच. पावसाळा होतं की मे महिना होता, आय डोंट नो. तेव्हा मी खूप लहान होतो. तेव्हा तिला ना विंचू चावलेला. आणि तुला माहिती का, आता माणसाला विंचू चावतात तर नॉर्मली काय सगळे पॅनिक होतात ना की अरे विंचू चावला, काय होणार वगैरे, डॉक्टरकडे पळतात. बरोबर. माझ्या आजीने काय केलं असेल तू विचार कर. काहीतरी घरगुती रेमेडी काहीतरी नाही. मग काय रेमेडी तर नाहीचा काय, रेमेडी एकदम लांबची गोष्ट. मग काय ती बोंबटली. अजून काय, तिने विंचू चावला गाणं गायला चालू केलं. हे तर आपण पीजे मारतो त्याच्यापेक्षा खूप गाणं झालं. अरे सिरियस आहे, सिरियसली. तिला विंचू चावला आणि तिने विंचू चावला गाणं गायला चालू केलं. तर तेव्हा सगळेजण हसायला लागले, कारण की ऑब्व्हियसली विंचू चावला तर लोक पॅनिक होतात. पण खरं तर त्यांना एक्सपिरियन्स असतो. आता त्या खूप म्हाताऱ्या होत्या तेव्हाच, म्हणजे आता तर त्या खूपच म्हाताऱ्या, म्हणजे आता करायचे नसेल जगामध्ये, पण तेव्हा तर त्या खूपच म्हाताऱ्या होत्या. म्हणजे ऑलमोस्ट 70-80 वर्षाच्या होत्या त्या, 70-80 वर्षाच्या. तर तेव्हाची गोष्ट आहे, म्हणजे 20 वर्षापूर्वीची. तर तेव्हा त्या गाणं गात होत्या. म्हणजे एवढं फनी होतं ना ते, म्हणजे भीतीच नाही गावच्या लोकांना. नाही, गावच्या लोकांना भीती नसते. आता आपला जो भूताचा किस्सा झाला त्यावरनं अजून एक मला किस्सा आठवतो, तो मला सांगायचा आहे. कारण म्हणजे गावी मासेमारी खूप करतात. म्हणजे मान्सून मध्ये स्टॉप होते पूर्णपणे, पण तर माझे सासरे आहेत ना, त्यांची छोटी होडी आहे आणि ते मासेमारी करायला असे रात्री निघालेले आणि ते एकटेच जातात बऱ्याच वेळेला. तर ते गेले, असे निघाले आणि जेटी असते ना तिथनं ते उतरले आणि मासेमारी करायला सुरुवात केली त्यांनी. तर त्यांना ना समोर एक माणूस असं मासेमारी करताना दिसलं आणि ह्यांनी म्हणजे बाबांनी त्यांना हाक मारली, पण त्यांनी काही रिप्लाय दिला नाही त्या माणसाने. तर समोर जाऊन बघितलं तर तो का ना काठी घेऊन मासेमारी करत होता. म्हणजे गरीसुद्धा नव्हती त्याच्याकडे किंवा एखादं मासा पकडायचा टूल नव्हता आणि तो काठीने मासेमारी करत होता, मासे पकडत होता. तर बाबाला थोडंसं असं ते खटकलं की काहीतरी असेल. तर बाबा तसेच रिटर्न फिरले, जेटीवर आले आणि बघतात तर तिथे कोणच नव्हतं. तिथे एक अशी घटना घडलेली आहे त्या जेटीच्या बाजूला की म्हणजे पाजा असतो ना, म्हणजे पाण्याचा जो भाग असतो, तिथे एक प्रेत आढळलेलं समुद्राकाठी. त्या दुसऱ्या गावातनं कुठून तरी आलेलं ते प्रेत तिथे आढळलं. नंतर गावकऱ्यांनी ते प्रेत तिथनं काढून नंतर ते समुद्रात फेकलेलं. तर कदाचित ते असू शकतं असं ते बाबा म्हणत होते. अच्छा, म्हणजे त्यांना ऍक्च्युली गावच्या माणसांचा सगळ्यात बेस्ट माहिती आहे की त्यांना कळतं की समोरचं आहे ना भुताटकी, बरोबर, आणि ते लांबच राहतात. पण तिथे जाण्याची जी खाज असते ना ती फक्त आपल्या मुंबईकरांमध्ये असते. मुंबई पुणेकर वगैरे शहरातले माणसं घाबरट असतात ना, त्यामुळे ती गोष्ट येतच नाही. आपण जाऊन ना चेक करणार. म्हणजे ते मूवी मध्ये कसं दाखवतात, बरोबर, की तिथे काही रात्री 3 वाजता बेसमेंट मध्ये जातात चेक करायला. पण काय करायचं आहे यार, रात्री 3 वाजता जायची, गप्पा पाणी झोपला घरात. हो, तेच ते एक चांगलं आहे गावच्या माणसांचं की ते लांब राहतात. आता आपण मान्सून बद्दल बोलतच आहोत, म्हणजे कोकणातल्या मान्सून बद्दल, सौंदर्याबद्दल आपण बोललो, आपण फेस्टिवल बद्दल बोललो. तर अजून एक इम्पॉर्टंट असा फॅक्टर आहे, तो म्हणजे शेती, ऍग्रिकल्चर. आता मान्सून मध्ये तर मासेमारी होत नाही, म्हणजे पूर्ण कोकणामध्ये पूर्ण बंद असते, कारण माशांचा रिप्रोडक्शनचा टाइम असतो, म्हणून मासेमारी पूर्ण बंद असते. तर ह्या मान्सून मध्ये कोकणामध्ये कोणत्या प्रकारची शेती होते? शेती आता 2 प्रकारच्या शेती असतात. एक लावणी म्हणतो आपण, म्हणजे ते भात लावणी असते, म्हणजे लावायचा असतो तो भात. आणि एक पेरणी असते, म्हणजे त्यात भात पेरला जातो. तर या 2 प्रकारची शेती असते. आता बऱ्याच जणांना माहीत असेल, मला फक्त
म्हणजे माझ्या बायकोने हे सगळं सांगितलं आहे म्हणून मला हे नॉलेज आहे. ती मूळ गावचीच आहे आणि ह्या सर्व म्हणजे ते शेतीवरच त्यांचं पोट उदरनिर्वाह होतो शेतीवर. तर म्हणजे जे आपण तांदूळ लागतात किंवा आपल्याला नाचणी लागते वर्षभरासाठी, तर ते शेती करूनच करायचे. आता हल्ली शेती वगैरे सर्व कमी झालं आहे कारण की जॉबसाठी सगळे मुंबईवर येतात. हो, त्यामुळे. आणि म्हणजे आजकाल मेहनत करायसाठी तिथे बैल वगैरे सुद्धा नाही आहेत. लोकांनी बैल वगैरे विकले किंवा आजकाल कोण पाळत नाही बैल वगैरे. नंतर आपल्या इथे काकड्या, थोशी जी म्हणतो आपण, गणपतीत वगैरे खूप म्हणजे पावसाळ्या सीझनला खूप काकड्या वगैरे चांगल्या, म्हणजे मुंबईच्या काकड्या वेगळ्या पण गावच्या अजून छान चव असते त्याला. नंतर चिबूड जे आपण म्हणतो त्याला मस्क मेलन आपण, हां, तर ते. आणि मिरच्या, भेंड्या, गवार असते, पडवळ असतं, दोडकं असतं, अशा बऱ्याच भाज्या असतात. आणि पालेभाजी तर गावच्या खाण्यासारख्या असतात खूप. म्हणजे ती चव जी असते ना ती मुंबईत तुला मिळणार कारण की ते फ्रेश असते, म्हणजे आपल्या शेतातच. आणि इथे ना तू नायगाव साईडला वगैरे, म्हणजे मी असं कुठल्या गावाचं नाव नाही घेत आहे, पण मुंबई साईडला तू गेलास ना की ते गटराच्या बाजूला ती शेती असते अशी, म्हणजे आपल्याला दिसते. तर आपल्यामध्ये कुक्कुट पालन होतं का आपल्या कोकणामध्ये? हा, कुक्कुट पालन होतं, म्हणजे ते कोंबडी वगैरे. बरोबर. हा, तर मी प्युअर व्हेज आहे म्हणून मला या गोष्टी जास्त माहित नाहीत. ऍक्च्युली तू प्युअर व्हेज आहेस, पण तुझी फॅमिली प्युअर नॉनव्हेज आहे. हा, तर मग म्हणजे कुक्कुटपालन वगैरे सुद्धा बरेच लोक आजकाल करतात. परत शेळी पालन, म्हणजे शेळी म्हणजे जे आपण बकऱ्या वगैरे ते सुद्धा पालन करतात. चांगली गोष्ट आहे, पोल्ट्री फार्मिंग वगैरे. आणि परत आजकाल खेकड्यांची फार्मिंग सुद्धा होते असं ऐकलंय मी. माहिती आहे खेकड्यांचे फार्मिंग बद्दल आहे ना, मी असं ऐकलं, युट्यूबवर असं बघितलं होतं. कसं माहिती का त्याची, तुला माहिती आहे ती कॉन्सेप्ट काय? नाही, मला माहित नाही. मी कसं आता खेकड्यांना म्हणजे अंडी देतात ना, ते खूप मोठ्या प्रमाणावर अंडी देतात. ठीक आहे, हा, बरोबर. तर ते अंड्यांना ते लोक हे करतात, म्हणजे हॅच करतात, म्हणजे त्या प्रोसेसमध्ये. अच्छा. आणि त्या हॅच केल्यावर तर आहे ना खूप सारे खेकड्यांची संख्या खूप जास्त होते, म्हणजे खूप अशी संख्या झाली ना जास्त, मग त्यांना ना शेतामध्ये असं टाकून देतात, फेकून देतात खेकड्यांना. अच्छा. आता ते शेतामध्ये गेले ना तर ती लोक आहे ना असं जमीन खोदून आहे ना आतमध्ये जाऊन बसतात. ठीक आहे, खेकडे. तर ते जमीन खोदतात ना, तर ते शेतीसाठी वापरतात ते, म्हणजे ते पूर्ण खेकडे जर पूर्ण शेतीमध्ये असं पसरले ना पूर्ण मैदानात शेतीच्या, तर ते पूर्ण मैदान आहे ना ते शेतीचं ते पूर्ण असं खोदून ठेवतात, ते त्यासाठी ते युज करतात. आणि एकदा तर त्यांचं काम झालं ना, त्यांना अनफॉर्च्युनेटली त्यांना विकलं जातं, म्हणजे खाण्यासाठी वगैरे मार्केटमध्ये वगैरे. ते थोडा सॅड पार्ट आहे, थोडा डार्क पार्ट आहे. पण एक खेकड्यांची शेती अशी होते कोकणामध्ये वगैरे. नाही, सॅड पार्ट काय आहे यात? म्हणजे आता बरेच जण खातातच खेकडे, त्यात सॅड पार्ट काय? पण काय माहिती काय, कारण की आपण त्यांना आधी युज करतो, म्हणजे आपल्या स्वार्थासाठी आपण युज करतो त्यांना. नंतर त्यांचं काम झाल्यावर मग त्यांना आपण खाण्यासाठी विकतो. हा, म्हणूनच मी नॉनव्हेज सोडलं कदाचित. हेल्थ बेनिफिट सुद्धा जास्त नाही आहेत नॉनव्हेज मध्ये. असं नाही होऊ शकत जास्त नाहीये, पण रेग्युलर खाल्ल्याने थोडंफार शरीराला प्रॉब्लेम होतो. पण नॉनव्हेज रेग्युलर खाल्ल्याने काही जास्त बेनिफिट्स असतील असं तर मला तरी नाही वाटत. नाही, बेनिफिट्स तर आहेत, पण ऑब्व्हियसली एक गोष्ट समजा आपण जास्त केली ना तर त्याचा आपल्याला साईड इफेक्ट तर दिसतोच. हो. सो थँक्यू सो मच तू पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल. एवढा सकाळ 6 वाजता इथे पॉडकास्ट साठी आल्याबद्दल. 4ला उठलोय आपण. बरोबर, 4ला उठलोय सुद्धा. बरं, मी तुला सगळे कॉल करून उठवलं आणि नंतर आपण इथे भेटलो 6 वाजता. सो थँक्यू सो मच एवढा सकाळ आल्याबद्दल आणि तुझं जे व्हॅल्युएबल इनपुट दिल्याबद्दल. ॲक्च्युली थँक्स टू यू की तू मला इथे बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली. कोकणाबद्दल बरेच पॉडकास्ट किंवा व्लॉग्स असतीलच आजकाल, भरपूर आहेत. कोकणी व्लॉग खूप फेमस झालेत. त्यात लोक बऱ्याचपैकी गोष्टी मांडतायत, पण तरी पण आपल्या पट्ट्याची गोष्ट, आपल्या राजापूर पट्ट्याची गोष्ट, जैतापूर राजापूर पट्ट्याची गोष्ट मला सांगण्यासाठी तू जो चान्स दिलाय त्यासाठी थँक्यू. नाही, थँक्यू. तुझं सुद्धा थँक्यू. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. अनिकेतला इंस्टाग्रामवर फॉलो करा. त्याची युट्यूबची लिंक आणि त्याचं इंस्टाग्राम ID मी लिंकमध्ये देईन, तर नक्कीच त्याचं युट्यूब चॅनल चेकआउट करा. हा त्या चॅनलवर पखवाज वादन शेअर करतो, प्लस त्याचे भजनाचे जे बीट्स असतात, जो ते भजन प्ले करतो त्याचे थोडे बीट्स असतात, तो सुद्धा तो चॅनलवर टाकत असतो. सो नक्कीच ह्याला सबस्क्राईब करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायला फॉलो करा आणि ह्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटेन नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत गुड बाय.